आम्हाला सुविधा रोडची, पुन्हा एस टीची बी सुविधा पाहिजे, रिक्षाची. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे नाहीच, मग थांबत नाही. कोणी इमर्जन्सी माणूस झाला तरी पुढे पळतोय. इमर्जन्सी माणसाला ते असं हात दाखवतात. वन येताना फुलं येतात, खालून येताना रिकामी जातात. वरनं पण फुलं येतात आणि खालून पण फुलं येतात. ह्या गोष्टीची आम्हाला गरजेचं आहे. साठी आता सरकारने जे दिलेलं आहे ते आता तेही मलाही माहिती नाही. मी पण एक प्रकारे नागरिक माणूस आहे म्हणल्यानंतर मला काय त्या गोष्टीमध्ये उपलब्ध होत नाही. मी दिवसभर काम करण्याच्या हिशोबाने मला काय ती गोष्टी त्यांच्या ऐकायला मिळत नाही. आता ते बघा, जे आता तुम्ही सुविधा करणार तेच होणार ना. आम्ही त्याच्यामध्ये काय फक्त आम्ही सल्ला तुम्हाला देणार हे करा म्हणून. आता तुम्ही आज उद्या करता करता ही अशी अवस्था आणल्यात तुम्ही. आमच्या शाळेचं नाव आहे इंग्लिश स्कूल जावळी. आम्हाला शाळेतून 5 किलोमीटर चालत जावं लागतो आणि 5 किलोमीटर जाण्यासाठी त्रास करावे लागतात. आम्हाला जाण्यासाठी एस टीसुद्धा नाही आणि रस्त्यामध्ये खूप खडे पण पडलेले आहेत आणि दगडं बाहेर आलेत, खड्डे पण आहेत. आणि आम्हाला सायकली दिले आहेत, पण सायकली कधी गेलो रस्त्यावरनं जायला आलो की खड्डे पंक्चर, सायकली लगेच होतात दगडांमध्ये. माझं नाव विठोबा केरुमस्के, राहणार मुगवली. स्वयंभू गणपती थान असल्यामुळे तर येणारा भाविक, शाळेतली मुलं काय यांची गैरसोय होते. एकतर ह्या गावाला माणगाव कैलवाल एस टी होती, तीही बंद झाली. एस टीची सुविधा नाही. काय लोक 10वी इथं जावले हायस्कूलला पास झाली, ती माणगावला जाणारा काय, तर ती सगळी मुलं विक्रममध्ये कुणाच्या बाईकवर जातात, त्यांच्यावर चिखल उडतंय, त्यांची अपदा होते सगळी. काय गाड्या बंद पडतात, त्यांना शाळेत जायची टायमिंग चुकतंय. त्या मुलं गव्हर्नमेंटने, माझी अशी विनंती आहे का माणगाव कैलवाल एस टी चालू करावी. स्वयंभू गणपती थान असला आलेला भाविकही त्या एस टीत जाईल आणि माझी शाळेतली मुलंही जातील. आणि ही रस्ता लवकरच लवकर दुरुस्ती व्हावी. हत्तीलीपर्यंत झालेला आहे तो मुगवली फाट्यापर्यंत रुंदीकरण आणि हा रोड व्हावा. त्यातून दुसरी गोष्ट, 2 केशर असल्यामुळं त्यांची हायवा मोठे मोठे 10-10 ब्रजच्या जातात. त्या थोडं त्यांच्यावर नियोजन करावा. त्या हायवाने ते जास्ती रोड फुटला आहे. रोड करून सुद्धा आज 50 वर्ष आम्ही बघत आलो. मला तर 60-65 वर्ष आहेत, तिथपर्यंत बघत आलो. ह्या रोडची अशीच दुरावस्था आहे. मला हातकेल उतरून ते जावले हायस्कूलपर्यंत चालत जावं लागतो आणि ते इथनं हातकेली ते जावले हायस्कूलपर्यंत 5 किलोमीटर अंतर आहे आणि अर्ध्याच गेलं की अर्धा 1 तास तरी आम्हाला रस्त्याच्या बाजूला राहावं लागतो. आणि हायवे मोठे मोठे ट्रक आले की आम्हाला बाजूला राहिलं की ते जाताना चिखल उडतो, तो आमच्या अंगावर होतो आणि तो आमचे वय कधी कधी पुस्तकं भिजून जातात आणि कधी कधी सायकल नेली की आमची सायकल खड्ड्यात गेली की पंक्चर होतात. आणि सरकारला एकच विनंती आहे, बस आमची रस्त्याला सुरू करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.